सर्वांना नमस्कार. प्रणय पिपासू बायको या स्टोरीचे 240 एपिसोड यापूर्वीच अपलोड केलेले आहेत. कृपया ते सगळे एपिसोड ऐकण्यासाठी आपल्या चॅनलला भेट द्यावी. मग विजयने सकाळी सकाळी तिच्याजवळ येऊन तिला उगीचच पेटवली आणि निघून गेला एकाच सरांसोबत. दिवसभर आलाच नाही आणि रविवार असूनही काहीच उपयोग नाही झाला असं तिला वाटलं. आणि मग संध्याकाळी सुद्धा तो खूप लेट येणार होता. मंजू त्याला किती फोन करत होती, पण दिवसभर दोघांचा काहीही कॉन्टॅक्ट होत नव्हता. फोन लागायचा आणि बंद व्हायचा. त्या दुसऱ्या सरांचा सुद्धा नंबर तिच्याकडे नव्हता आणि यालासुद्धा सुचलं नाही त्यांच्या फोनवरून तिला फोन करायला. आणि मंजू लागली काळजी करायला. आणि यांना इतकी अक्कल नाही का कुठून तरी जुगाड करून फोन करावा? शिबाई, असला कसला मूर्ख नवरा, असं म्हणून मंजू खूप चिडली. आणि हुशार माणसाच्या मेंदूचा एक कोपरा मूर्खपणाचा असतो असं म्हणाली. आणि आता नेमका तिने त्याला 6:30 वाजता फोन केला आणि मोजून हा मंजूचा 80वा फोन होता. आणि फोन घेऊनच तो म्हणाला, बोला राणी सरकार. आणि ती चिडून म्हणाली, महाराज, आपण कोणत्या गडावर आहात ते कळेल का? आता असल्या कुठल्या लढायला गेलाय? बायकोची आठवणसुद्धा नाही येत. आणि तो म्हणाला, सध्या महाराज गडावर आहेत आणि आता रथात बसून येत आहेत. आणि मंजू हसायला लागली आणि म्हणाली, आणि रथाचे सारथी कोण आहेत? आणि तो म्हणाला, स्वयं महाराज आहेत. आणि ती हसली आणि म्हणाली, मग पटकन फोन ठेवा आणि गाडीवर लक्ष द्या. विजय म्हणाला, गडावर लक्ष आहे देऊ की गाडीवर लक्ष देऊ? मंजू म्हणाली, असला कसला गड चढायला गेला होता? खूप महत्त्वाचा होता का? आणि तो म्हणाला, अगं जीवन मरणाचा प्रश्न होता ग एकाचा. लग्न जुळवायला गेलो होतो. आणि ती म्हणाली, हो, दुसऱ्यांचं लग्न जमवत बसा आणि इथं दिवसभर आपलं जुळलं नाही कनेक्शन, त्याचं काय? विजय म्हणाला, आईला रे, तुझं बरोबर आहे. आपलं तुटाची वेळ आली होती. आता फोन घेतला दिवस मावळताना म्हणून ठीक, नाहीतर बायकोनं मला घरात घेतलं नसतं ना. आणि बायको, संध्याकाळी जुळवूया की आणि आपलं पण जुगाड लावूया, यू डोंट वरी. आणि मंजू म्हणाली, असं कसं? घेतलं नसतं मी घरात तुम्हाला? आणि तुम्ही नाही, पण मी केलंच की तुम्हाला 80वा फोन. 80 वेळा दमवलं तुम्ही मला. आणि तो म्हणाला, ओके बायको, आता 80 वेळा फोन केला तर त्याची काय शिक्षा देशील? आणि मंजू म्हणाली, 80 उठाबशा. आणि विजय म्हणाला, ए मंजू, त्यापेक्षा 80 डिप्स चालतील की? तुला कळतंय ना मी काय म्हणतोय? आणि मंजुळा लाजून हसायला लागली आणि म्हणाली, ईश्य, कोणीतरी ऐकेल की? काही कळतं की नाही तुम्हाला? आणि तो म्हणाला, अगं सध्या रथामध्ये मी एकटाच आहे. सगळ्यांना ड्रॉप केला आणि येतोय परत. हे बघ, घराच्या जवळ आलो अगदी. आणि मग 80 डिप्स नाही तर 80 किस देतो, बोनस म्हणून चालेल ना? आणि आता त्याचे डिप्स आठवूनच मंजूला कसं तरी व्हायला लागलं. दिवसभर एकतर ऑपरेशन थिएटरच्या बाहेर लागलेल्या दिव्यासारखी पेटून राहिली होती आणि कधी तो येतोय, कधी तिला मिठी मारतोय असं तिला झालं होतं. आणि ती म्हणाली, जानू, मला कसं तरी होतंय. आणि तो हसून म्हणाला, मग मी घरी येऊ का नको? झोपतो गाडीतच, कारण माझं आज काही खरं नाही असं वाटतंय मला. आणि ती हसून म्हणाली, गप्प बसा, मी काही खाणार नाही तुम्हाला आणि लवकर या, असं म्हणून तिनं फोन ठेवला. मग तो तिच्यासाठी खूप स्वीट घेऊन आला आणि सगळ्यांची जेवणं झाली. बाळाला झोपवला आणि पुन्हा शाळेची दुसरी ट्रिप गेली होती. आता 5वी ते 12वी शाळा आणि प्रत्येक इयत्तेच्या 8 दिशेला 8 सहली गेल्या. त्यामुळे त्या पुन्हा शाळेत येईपर्यंत विजय सर जागेच असायचे आणि सतत फोन. कुठपर्यंत आलात? सावकाश या, निवांत या, ड्रायव्हरला झोपू देऊ नका, ड्रायव्हरला झोप आली तर लगेच गाडी थांबवून त्याला झोपू द्या, ST लेट आली तर जो काही फाईन बसायचा आहे तो बघूया, त्याचं काय करायचं ते मी बघतो, पण लेकरं आपल्याजवळ आहेत इतरांची, त्यांची काळजी घेऊन सुखरूप या, असं प्रत्येक वेळी त्याच्या शिक्षकांना सांगायचा. आणि रात्रीच्या 2 वाजू द्या, 1 वाजू द्या,
तोपर्यंत माणूस जागा असायचा. आणि जेव्हा गाडी यायची आणि सगळी मुलं आपल्या आपल्या आईवडिलांसोबत ताब्यात द्यायची आणि मग याला फोन यायचा की सर काम ओके झालं, आणि तेव्हा माणूस झोपायचा. मग आजही तसंच झालं. पुन्हा तो झोपतच नव्हता. आता तिने बाळ झोपल्यानंतर सरळ जाऊन त्याच्या मांडीवर बसणंच पसंत केलं आणि गळ्यात हात टाकून म्हणाली, जानू चला की झोपायला, मी किती वाट बघू अजून. आणि असं काही आहे का, तुमची सहल येईपर्यंत काहीच करायचं नाही? बायकोकडे पण लक्ष द्या की जरा. आणि मग तो म्हणाला बरं. मग पुन्हा सगळा सरंजाम केला, वॉशरूमवरून जाऊन आला, खारखूर करून घसा साफ केला. आता ती झोपली होती तर तिला उठ म्हणाला आणि ती म्हणे नको ना जानू, ब्लँकेटमध्येच या ना, बाहेर आलो की थंडी वाजते. तो म्हणाला मग गरम करतो की, ये ना. मग मंजू उठली नाईलाजानं आणि कपडेसुद्धा काढू वाटत नव्हते. असंच करायचं असं ती म्हणाली, कारण खरंच खूप थंडी वाजत होती. आणि मग तो म्हणाला नाहीच, आपल्याला असलं चालत नाही. आणि झालं. तिचे कपडे तो उतरवायला सुरुवात केली त्यानं. आणि सहलीतून फोन आला रात्रीच्या 11:30 वाजता. आणि मंजू त्याला पकडून म्हणाली, आपलं झाल्यावर घ्या ना फोन, नका ना तोपर्यंत घेऊ. कारण तिचा मूड गेला असता असं तिला वाटलं. आणि तो म्हणाला नाही, आपण इथे सुखरूप आहोत, पण जे प्रवास करतात ना त्यांचा जीव टांगणीला लागलेला असतो. तू थांब जरा असं म्हणून फोन घेतला आणि समोरून कळलं की ड्रायव्हर पेंगत होता आणि गाडीचा ॲक्सिडेंट होता होता राहिला आणि म्हणून गाडी थांबवली आहे. सर निदान यायला तासभर तरी उशीर होईल. तसं विजयला खूप टेन्शन आलं आणि तो म्हणाला ड्रायव्हरला झोप काढू द्या, त्याला तोंड धू म्हणावं. आणि ड्रायव्हर शेजारी कोण बसले? आणि त्या सरांनी दुसऱ्या सरांचं नाव सांगितलं आणि विजय एक शिवी घालत म्हणाला, त्याला कशाला बसवला, तो आहे मुलखाचा झोपाळू. जो माणूस ड्रायव्हर शेजारी बसतो ना त्यानं झोपायचं नाही, नाहीतर ड्रायव्हरला पण झोप येते असं मानसशास्त्र सांगतं. आणि ते सर म्हणाले काय करू सर, त्यांनी हट्टानं समोरच बसायचं म्हणून बसले आणि झोपतच होते. आणि विजय म्हणाला पहिला ड्रायव्हरला व्यवस्थित होऊ द्या आणि त्या मूर्ख माणसाला म्हणावं पाठीमागे जाऊन झोप आणि सर तुम्ही पुढे बसा आणि मी सांगतो तोपर्यंत गाडी हलवू नका बरं का, असं म्हणून विजयनं फोन ठेवला. आता विजय इतकी वर्ष सहल प्रमुख असायचा, त्याला सगळे रूट माहीत होते आणि अजिबात म्हणजे अजिबात झोपत नसायचा, ड्रायव्हरसोबत गप्पा मारत असायचा. आणि विजय म्हणाला काहीही झालं नाही ते नशीब, आणि जर काही झालं असतं तर पोलीस केस होऊन सगळं मिटेपर्यंत तिथेच थांबावं लागलं असतं. त्यासोबत मुलांना शिक्षकांना सुद्धा थांबावं लागलं असतं. त्यापेक्षा होऊ द्या काय व्हायचं आहे, तो उशीर होऊ द्या, सावकाश या आणि सुखरूप या असं म्हणून त्यानं फोन ठेवला. आणि आता त्याचा सगळा मूड गेला होता आणि मंजू तर वाट बघून बघून वैतागली आणि म्हणाली शेवटी तुम्ही येताय की नाही झोपायला, चला ना. आणि आता तो तिच्यावर चिडला आणि म्हणाला गप्प बस, कधीच न मिळाल्यासारखं करू नकोस, इथे खूप टेन्शनमध्ये आहे मी. आहे ना नवरा सोबत तुझ्या आणि रोज असतो, मग उगीच 6 महिन्यातनं भेटल्यासारखं करू नकोस, किती वेड्यासारखं करशील, जरा तरी पोक्तपणा येऊ दे. अशा प्रकारे त्यानं तिला खूप झापली आणि मंजूचा सगळा मूड गेला. 80 डिप्ससुद्धा तसेच राहिले आणि 80 किससुद्धा तसेच राहिले. आणि मंजू त्याची वाट बघून बघून थकली आणि झोपूनच गेली. आणि दिवसभर तिनं जी वाट पाहिली ती सगळी वाया गेली. आणि झोपता झोपता चिडचिडच करायला लागली ती आणि म्हणाली काय एवढी काळजी करतात कुणास ठाऊक, व्हायच्या गोष्टी होतच असतात आणि काहीही होणार नाही, मला माहीत आहे. आता मंजू असं म्हणाली कारण ती कोणालाही न सांगता देवाकडे प्रेयर करायची. आता ती तर सगळ्यांसाठीच प्रेयर करायची, कुणी आजारी असला तरी ती प्रेयर करायची. जिथे कुठे टेन्शन असेल आणि एखाद्याला टेन्शन येणार असेल तिथे ती गुपचूप देवाला प्रार्थना करायची की सगळं नीट होऊ दे. आणि आता तर कधीकधी ॲम्ब्युलन्सचा आवाज ऐकला तरी प्रेयर करायची, त्याच्यामध्ये जो आहे त्याला व्यवस्थित कर म्हणून. मग आता तर ज्या गोष्टीनं नवऱ्याला टेन्शन येणार होतं त्या गोष्टीसाठी ती का प्रयत्न करणार नाही.
तिनं देवाला आधीच सांगून ठेवलं होतं की सगळं व्यवस्थित होऊ दे, म्हणजे माझ्या नवऱ्याला टेन्शन येणार नाही. कारण त्याला टेन्शन आलं की तिलाही टेन्शन येणार होतं. म्हणजेच मंजू स्वतःसाठीच प्रार्थना करायची. इतरांना शिव्या शाप देण्यापेक्षा त्या मनुष्यासारखे इतरांसाठी प्रार्थना केली ती कधीही चांगलीच. आणि जो इतरांसाठी प्रार्थना करतो, इतरांचं भलं व्हावं म्हणून चिंततो, त्याला स्वतःच्या भल्याची कधीच चिंता करायची गरज नसते. कारण म्हणतात ना, इच्छी परा ते येईल आपल्याच घरात. तुम्ही इतरांना शिव्या शाप द्याल तर तो तुम्हाला परत मिळेल, आणि तुम्ही इतरांसाठी चांगलं चिंताल तर ते तुमच्याकडे चांगलं होऊन परत येईल. पण आता विजयला हे माहीत नव्हतं की मंजू प्रार्थना करते, कारण तीच सांगत नव्हती. कारण आपण केलेली प्रार्थना आणि केलेलं दान गुपचूप ठेवायचं असतं. आणि आता विजयराव चिडले आणि विजय म्हणाला, जेव्हा एखाद्या गोष्टीसाठी तू प्रमुख असशील तेव्हा कळेल तुला. ती खुर्ची म्हणजे शोची नाही किंवा रुबाबासाठी नाही. किती जबाबदारी असते माहीत आहे का तुला? या सहलीत एखाद्या मुलाचं नख जरी निघालं ना तर मला जाब विचारतील, कारण मी मुख्याध्यापक आहे आणि माझ्या परवानगीनं, माझ्या सहीनं प्रत्येक गोष्ट झालेली आहे. पण कधी कधी तू खूप अल्लड मुलीसारखी करतेस. आणि निघाली MPSCची परीक्षा द्यायला. अक्कल नाही काडीची, जबाबदारीचं भान नाही हिला. सगळ्या गोष्टी सोप्याच वाटतात हिला. आणि सारखं उठ की सूट, नवरा नवरा आणि या झोपायला. असं तो खूप बोलला मंजूला. आणि मंजूला आता खूप अपमान झाल्यासारखं वाटलं आणि ती चिडूनच झोपली. आणि आता त्यानं गाडीला किक मारली आणि रात्री शाळेत सुद्धा गेला. ती बस आल्यावर आणि सगळ्यांना सुखरूप बघितलं आणि त्याला बरं वाटलं. सगळी मुलं अगदी शेवटचं मूल त्यांच्या पालकांच्या ताब्यात देईपर्यंत थांबला. एस टी ड्रायव्हरचे आभार मानले आणि निघून आला घरी. मुख्याध्यापक हा शाळेचा पालक असतो आणि त्याला जबाबदारी शिकवावी लागत नव्हती. आणि याच शाळेच्या गेटवर नोकरी लागायच्या आधी विजय वॉचमॅनसोबत थांबत होता आणि त्याला तिथून खूपदा हाकलून दिलं होतं. आणि कधीतरी मी इथला शिक्षक होईल का असं तो स्वप्न बघत होता. आणि आज तो तिथला मुख्याध्यापक होता. आधी तो तिथला मुलांचा रेक्टर झाला, मग रेक्टरचा हळूहळू पार्ट टाईम शिक्षक झाला. पडेल ते काम करायचा. सगळ्या लोकांच्या, मोठ्या लोकांच्या मुलांचे क्लास घ्यायचा त्यांच्या घरी जाऊन फुकट, कारण तेच लोक त्याला परमनंट जॉब देणार होते. अगदी फरशीसुद्धा पुसली त्यानं. कच्च्या दाबेलीच्या गाड्यावर राहिला, चालत क्लास केले, मग सायकलवर फिरला. आणि सर्व्हिस लागायच्या आधीच गणित विज्ञान विषयात नापास झालेली मुलं बोर्डामध्ये आणून नॅशनल पुरस्कार घेतलेला माणूस होता तो. आणि पार्ट टाईम शिक्षकाचा परमनंट शिक्षक झाला आणि आता एक मुख्याध्यापक. आणि याला म्हणायचं स्वप्न सत्यात उतरवणं. सर्व्हिसवाली बायको करायची हे एक त्याचं स्वप्न. बायको केली फक्त 12वी पास, पण तिलाही त्यानं घडवली त्याला हवी तशी. आणि आतापर्यंतचा त्या दोघांचा प्रवास तुमच्या डोळ्यासमोर आहेच. आणि आता त्याला झोप नसल्यामुळे तो गाढ झोपला. सहल आली होती सुखरूप म्हणून जास्तच निवांत झोप लागली त्याला. शिस्त, प्रामाणिकपणा, अफलातून विनोदी. जबाबदारीच्या बाबतीत तर नादच नाही करायचा. एकदा उचलली जबाबदारी की उचलली. व्यवहारज्ञान प्रचंड, दूरदृष्टी तर वाखाणण्याजोगी. आणि इतरांच्या पुढे 10 पावलं चालणार आणि 10 वर्ष पुढचा विचार करणारा. पुस्तकातलं गणित शिकवता शिकवता आयुष्याचं सुद्धा गणित मांडत होता आणि परफेक्ट सोडवत होता. आणि असं ते लोकप्रिय आणि रॉयल व्यक्तिमत्व होतं. आणि त्याच्याच पंखाखाली त्याच्या मायेच्या उभीत राहणारी ही वाघीण, या डॅशिंग वाघोबाची डॅशिंग बायको. ती स्वतःचं रक्षण करू शकत होती, स्वतःच्या सगळ्या गोष्टी स्वतः करू शकत होती, पण त्याला आवडायचं तिचं सगळं करायला, म्हणून त्याचं स्वामित्व तिनं मान्य केलं. उगीचच मीही करू शकते, तुझी गरजच नाही असं म्हणून त्याला नाराज करत नव्हती. नवरा म्हणून कायम त्याला मान दिला आणि डोक्यावरच चढवून ठेवला, कारण तो होता तसाच. मग आता ती चिडली होती. सकाळी उठून त्याला नीट बोललीच नाही. त्यालाही तिचा हा अल्लडपणा आवडला नव्हता रात्रीचा. तोही तिच्याशी बोलला नाही आणि दोघेही उगीचच रुसवून बसले. आता मंगळवारसुद्धा उजडला. तो तिची समजूत काढायला येईना म्हणून ती चिडायची आणि ती उगीचच चिडली आहे म्हणून तोही फुगला. खाणं पिणं सुरू होतं बरं का. मंजू बनवायची आणि रागात त्याच्यापुढं आपटायची. तोही खायचा प्यायचा आणि रागारागात तिच्यापुढे रिकामं भांडं डबल जोरात आपटायचा. तू 1 पट तर मी 10 पट, तू डाल डाल मी पात पात. आणि खूप दिवसातून अशी लहर आली होती दोघांना. बहुतेक प्रेम कमी झालं होतं की काय, म्हणून भांडण
करून प्रेम वाढवत होते. मग आता मंगळवारसुद्धा तसाच कोरडा कोरडा गेला. मंजू झोपली त्याच्यापासून दूर आणि हा झोपला पोराला मिठीत घेऊन. आणि आता बुधवार उजडला आणि उद्या मंजूचा होता तिसरा गुरुवार. रविवारी केस धुतलेत ना आणि तेव्हापासून काही झालंच नाही दोघात. मग आता त्याच्याजवळ जायलाच नको. आजची रात्र गेली की उद्या उपवास आहे आणि सकाळी केस धुवायची कटकट नकोच, म्हणून त्यानं तिला टाळला आणि त्याच्यापासून दूर झोपली बुधवारी रात्रीसुद्धा. आणि गाढ झोपली. कशाचं काय आणि या माणसानं कधी येऊन तिच्यावर डल्ला मारला तिला पत्तासुद्धा लागला नाही. नो किसिंग, नो क्रशिंग. आला आणि मेन कार्यक्रम उरकून गेला. तिला थोडंसं गोड वाटलं. तिनंही नकार दिला नाही आणि तिचा डोळाही उघडला नाही. सकाळी उठून मात्र ती उठली, ब्लँकेटची घडी घालायला लागली आणि तिचं अंतर्वस्त्र तिला बेडवर पडलेलं दिसलं. आणि तिनं डोक्यावरच हात मारला आणि म्हणाली, अरे देवा, मी डोक्याला तेल पण लावलं नाही रात्री. आता मला पुन्हा केस धुवावे लागतील. त्याच्याजवळ रागारागात गेली आणि त्याला उठवला आणि त्याच्या अंगावर तिचे ते अंतर्वस्त्र टाकले आणि म्हणाली, हे काय केलं तुम्ही? स्वतःला करता येतं एकट्याने म्हणून काहीही कराल का? कामाला हात लावला. आणि आता त्यानं आळसातच त्याच्या दाट केसातून हात फिरवला आणि मला काय म्हणालीस? मी कशाला येतोय तुझ्याकडे? दुसरं कोण आलं होतं का ते बघ. आणि मंजू चिडली आणि म्हणाली, नालायक कुठली, 100 वेळा दरवाजे तुम्ही चेक करून झोपता की, आणि कोण येईल तुमच्याशिवाय? आणि लाज वाटते का बोलायला? मी ना तुमच्याशी बोलणारच नाही. आणि काय हो, हे कोणी काढून फेकलं माझं? पोरानं बघितलं तर? पुन्हा कोण घालायचं? काढता येत तर घालायचं ना. आणि तुम्हाला आपण शेंगा खाल्ल्या नाहीत, आपण टरफल उचलणार नाही. आणि मंजू आली, लोकमान्य टिळकांचे फॅन, त्याच फॅनला लटकवीन ना आणि फास लावीन. आता मला पुन्हा केस धुवावे लागतील, आज माझा उपवास आहे, असं म्हणून पुन्हा ब्लँकेटची घडी घालायला गेली. आणि तो उठला आणि पुन्हा तिला मिठीत पकडली, पुन्हा बेडवर पाडली आणि म्हणाला, आता 2 वेळा केलं काय 4 वेळा केलं काय, केस तर धुवावे लागणारच ना. असं म्हणून पुन्हा दरवाजा लावला आणि सकाळी सकाळी पुन्हा स्वीट खायला सुरुवात केली. आणि मंजू तशीच रागात त्याच्या अंगाखाली पडली होती आणि तो तिच्याकडे गाल फुगवून खटाळ डोळ्यांनी बघत होता. आणि मंजू त्याच्याकडे दोन्ही हात छातीवर ठेवून त्याला छातीला छाती टच न होऊ देता रुसक्या चेहऱ्यानं गाल फुगवून बघत होती. आणि तो मला हसतेस की नाही? आणि ती म्हणाली, हसणार नाही. आणि आता दोघा म्हणेच आखोही आखो में टशन सुरू झाली. आणि तो म्हणाला, ए बायको, आये गव्हाला गिरायक आलं असं जीभ बोटांच्या चिमटीत पकडून म्हण बरं. आणि झालं. तिनं ते इमॅजिन केलं, कारण याआधी भरपूर वेळा असं झालं होतं. आणि ते आये गव्हाला गिरायक आलं असं तोंडात पकडून म्हणाला. आणि एका सेकंदाच्या हात रुसलेली चिडलेली मंजू खूप हसायला लागली आणि म्हणाली, जा तिकडे हलकट क्वालिटी. आणि तो म्हणाला, नालायक हलकट मूर्ख बावळट, जसा असेल तसा तुझा, आणि बायकोला हसवण्यासाठी काय पण, असं म्हणून नुसतं एक बोट तिच्या कमरेत घातलं. आणि ती खूप हसून आली, मी हसते पण मनापासून नाही. आणि त्यानं डोक्यावर हात मारला. आणि हसण्याची ही कोणती क्वालिटी हे त्याला कळेना. खायचं पोट भरून, घ्यायचं आणि म्हणायचं मनापासून खात नाही. मग त्यानंही त्याचं काम करायला सुरुवात केली आणि म्हणाला, मी पण करतोय पण मनापासून नाही. आणि दोघेही खूप हसायला लागले. नुसते मांजर बोका होते. सगळं चोरून चोरून खायचं आणि आम्ही नाही खाल्लं म्हणायचं. पण ह्यांच्या तोंडाला लागलेलं खरकटं मात्र सगळं सांगत होतं की. आणि मग ती म्हणाली, आज गुरुवार आणि हे सगळं झालं, देवा रे, देवी पावेल का मला? आणि तो म्हणाला, वेडपट कुठली, अगं देवी प्रसन्न आहे म्हणून तर नवरा तुझा आहे. आणि संसारातलं सुख, समाधान, शांती हेच देवाचं रूप आहे. आणि त्या रूपानंच देव आपल्या घरात नांदतो, हो की नाही? थँक्यू.